तर वर्ग चौथा धडा दुसरा, संतांची कामगिरी. संतांची कामगिरी, कारण एकापेक्षा अनेक संत असल्यामुळं संतांची कामगिरी या ठिकाणी या आपल्या दुसऱ्या धड्यात पाहत आहोत. आपल्या सभोवतालचे जग याच्यामधला दुसरा धडा आहे, वर्ग चौथा. तर महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्याच्यामध्ये संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, चक्रधर स्वामी, संत चोखामेळा इत्यादी संतांपासून सुरू झालेली परंपरा जी आहे ती आपली संत मंडळीमध्ये संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख मोहम्मद, संत तुकाराम, संत निळोबा या संतांचा समावेश होतो. महिला संतांमध्ये संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कानोपात्रा या, त्याचबरोबर संत बहिणाबाई शिरूरकर यांचा अंतर्भाव होतो. तर या सर्व संतांनी ची शिकवण जी आहे त्या शिकवणीमध्ये सर्वात महत्त्वाचं दया. संतांच्या कामगिरीमध्ये शिकवण त्यांनी काय दिलेली आहे? दया, परोपकार, सेवा, समता, त्याचबरोबर बंधुभाव, त्याचबरोबर सर्वजण सारखे, म्हणजे कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, अशा गुणांची जोपासना या ठिकाणी महाराष्ट्रातील लोकांमध्ये करण्याचं काम या ठिकाणी संतांनी केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये जे संत होते, महत्त्वाचे संत, त्याची आपण या ठिकाणी माहिती घेऊया. तर पहिल्या प्रथम पाहूया श्री चक्रधर स्वामी. श्री चक्रधर स्वामी, श्री चक्रधर स्वामी. तर चक्रधर स्वामी हे मूळचे गुजरात कुठं आहे? आपल्या वायव्येला, आपल्या महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात आहे. गुजरातचा जन्म कोणाचा? चक्रधर स्वामीचा जन्म हा गुजरातचा. तर वैराग्यवृत्ती धारण करून हे चक्रधर स्वामी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांनी पूर्ण महाराष्ट्र फिरून घेतला, भ्रमण केले. त्याचबरोबर त्यांनी समतेचा संदेश दिला. बघा, त्यांचं कार्य, महत्त्वाचे काम आपण या ठिकाणी लिहून घेणार आहोत. त्यांचं काम समतेचा संदेश दिला. समतेचा संदेश हे आपण घेतलेलं होतं, म्हणजे त्यांचे जे कार्य आहे ते आपण घेतलेलंच होतं, संतांचं काम काय म्हणून. तर त्यांनी स्त्री पुरुष व जातिभेद अमान्य केला, म्हणजे त्यांना मान्य नव्हता. त्याचबरोबर त्यांच्या कार्यामध्ये या ठिकाणी त्यांचे अनुयायी, चक्रधर स्वामीचे अनुयायी म्हणजे त्यांच्या मागे काम करणारे व्यक्ती जे होते ते, त्याच्यामध्ये स्त्री पण होते आणि पुरुष पण होते, दोघेही होते. एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो की चक्रधर स्वामीच्या अनुयायामध्ये स्त्रियांचा समावेश होतो की पुरुषांचा, आणि पर्याय दोन्ही असू शकतात, स्त्री आणि पुरुष. तर असे पर्याय या ठिकाणी विचारले जातात प्रश्नामध्ये. तर ते या ठिकाणी आपल्या सर्व मुलांना माहिती असावं. तर त्याचबरोबर त्यांनी स्थापन केलेला पंथ म्हणजे महानुभाव पंथ. त्यांनी स्थापन केलेला पंथ महानुभाव पंथ असे म्हणतात. आणि चक्रधर स्वामीच्या आठवणीचा संग्रह म्हणजे लीळाचरित्र.
त्यांनी लिहिलेला ग्रंथ लीळा चरित्र. तर लीळा चरित्र याच्यामध्ये काय आहे तर आठवणीचा ग्रंथ. अशा पद्धतीने या ठिकाणी श्री चक्रधर स्वामी यांची आपण माहिती पाहत आहोत. तर श्री चक्रधर स्वामी हे मूळचे गुजरातचे त्यांचा जन्म आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये फिरून या ठिकाणी समतेचा संदेश दिला. स्त्री पुरुष जातीभेद अमान्य केला. त्यांचे अनुयायी स्त्री आणि पुरुष दोघे पण होते. स्थापन केलेला जो पंथ होता तो महानुभाव पंथ होता आणि लीळा चरित्र हा त्यांचा आठवणीचा ग्रंथ संग्रह असं म्हटलं जातं. ग्रंथ किंवा संग्रह त्यांच्या आठवणी संग्रहित केलेले आहेत. कशामध्ये? लीळा चरित्रामध्ये. अशा पद्धतीने या ठिकाणी काय आहे श्री चक्रधर स्वामीची माहिती या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. पुढे जाऊया आपण. संत नामदेवांची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची लगेच. महाराष्ट्राच्या नकाशामध्ये याच्यामुळे लिहित आहोत की सर्व संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळं संत नामदेव, संत नामदेव, संत नामदेव. तर संत नामदेव हे विठ्ठलाचे, विठ्ठल मंदिर कुठं आहे? सोलापूरमध्ये विठ्ठल मंदिर. तर संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. त्यांचं जे गाव होतं तर नरसी गावचे होते. नरसी हिंगोलीमध्ये आहे ते नरसी गाव. हा महाराष्ट्राचा नकाशामध्ये या ठिकाणी परभणी आणि हा हिंगोलीचा नकाशा आहे. तर नरसी गावचे संत नामदेव हे नरसी गावचे होते. तर त्यांनी कीर्तने केली. बघा त्यांच्या कार्याची मीमांसा या ठिकाणी आपण करणार आहोत. तर त्यांनी कीर्तने केली, कीर्तने, भजने गायली, भजने जनतेमध्ये या कीर्तनाचा आणि भजनाचा त्यांनी प्रसार केला. त्याचबरोबर जागृती निर्माण केली लोकांमध्ये की कीर्तन भजन केलं पाहिजे, देवाची सेवा केली पाहिजे. भागवत धर्माच्या प्रसारासाठी भागवत धर्मप्रचार, धर्म प्रसारासाठी महाराष्ट्रभर फिरले. MH महाराष्ट्रामध्ये फिरले. त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली. लोकांना भक्तीची शिकवण दिली. भक्तीची शिकवण दिली. त्याचबरोबर संत नामदेवांनी धर्मरक्षणाचा आणि भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात रुजवला. बघा धर्मरक्षण, रक्षण आणि भक्ती मार्ग, भक्ती मार्ग हे दोन मार्ग या ठिकाणी. तर सर्वात महत्त्वाचं आहे धर्मरक्षणाचा संदेश कोणत्या संतांनी दिला तर या ठिकाणी संत नामदेवांनी धर्मरक्षण आणि भक्ती मार्गाचा संदेश लोकांना दिला. त्याचबरोबर ते पंजाबामध्ये गेले. पंजाब कुठे आहे? भारताच्या उत्तरेला जे आहे पंजाब राज्य, पंजाब. तर या पंजाबात गेले आणि पंजाबात गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी हिंदीमध्ये पदे लिहिली. हिंदीत पदे लिहिली. हिंदीमध्ये पदे लिहिली आणि आजही पदे या ठिकाणी पंजाबमध्ये असणारा सर्वात जास्त असणारा शीख समुदाय, शीख धर्म, त्या शीख धर्माचा जो पवित्र ग्रंथ आहे
तो पवित्र ग्रंथ कोणता आहे? गुरु ग्रंथ साहिबा या पवित्र ग्रंथामध्ये या ठिकाणी ही हिंदीतली पदे या ठिकाणी संत नामदेवाची हिंदीतली पदे घेतलेली आहेत, समाविष्ट केलेली आहेत. तर आजही संत नामदेवाचे जास्तीत जास्त अभंग घराघरातून महाराष्ट्रामध्ये गायले जातात. अशा पद्धतीचं त्यांचं कार्य होतं. तर बघा, संत नामदेव नरशिगावचे, हिंगोलीतील नरशिगावचे ते विठ्ठल मंदिर किंवा विठ्ठल देवाचे निशिम भक्त होते. निशिम भक्त म्हणजे उत्कृष्ट भक्त असं म्हटलं तरी चालतंय. त्यांनी आपल्या कीर्तनातून कीर्तने, भजने, जाणीव जागृती केली. भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरले, लोकांना भक्तीची शिकवण दिली आणि धर्मरक्षण आणि भक्ती मार्ग हे लोकांमध्ये रुजवण्याचं काम केलं. त्यांनी उत्तर भारतामध्ये प्रवास करत असताना पंजाबात राहिले. पंजाब राज्यामध्ये त्यांनी तिथं हिंदीमध्ये पदे लिहिली आणि त्यांची हिंदीतली पदे पवित्र ग्रंथ असलेल्या शीख समुदायाच्या गुरु ग्रंथ साहिबा या पवित्र ग्रंथामध्ये घेतलेली आहेत. अशा पद्धतीचं कार्य या ठिकाणी संत नामदेवाचं आहे. तर याच्या पुढे पाहूया आपण संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर. तर संत ज्ञानेश्वर यांची कारकीर्द माहीत करून घेत असताना त्यांचं गाव आपेगाव. तर संत ज्ञानेश्वर हे आपेगावचे राहणारे त्याचबरोबर त्यांना 2 भाऊ होते. भाऊ 2, एक होते निवृत्तीनाथ आणि दुसरे होते सोपानदेव. अशा पद्धतीचे 2 भाऊ होते. त्यानंतर बहीण एक होती. बहीण कोण? मुक्ताबाई ही त्यांची बहीण होती. त्याचबरोबर त्यावेळचे जे कर्मठ लोक होते समाजामधले राहणारे, ते त्यांना संन्याशाची मुलं म्हणून चिडवायची. संन्याशाची मुलं कोणांना? या चौघांना. संत ज्ञानेश्वर आणि त्यांचे जे 2 भाऊ सोपानदेव, निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताबाई या चौघांनाही काय करायचे? त्यांना संन्यासाची मुले म्हणून चिडवायचे. त्याचं कारण हे असं होतं की त्यांच्या वडिलांनी काय केलेलं होतं? वडिलांनी लग्नानंतर संन्यास घेतलेला होता आणि संन्यास घेतल्यानंतर काही काळाने गुरुच्या सांगण्यावरून, गुरुच्या उपदेशानंतर त्यांनी संसाराला परत सुरुवात केली. संसाराला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर ही 4 मुले झाली होती. म्हणून लोक त्यांना काय म्हणायची? संन्याशाची मुलं अशी म्हणायची. तर आणि त्यामुळं त्यांचा खूप छळ झाला. ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी, बघा कोणाच्या नशिबात काय आहे, तर ज्ञानेश्वर हे भिक्षेची झोळी घेऊन दारोदार फिरले, परंतु त्यांना कोणी भिक्षा वाढली नाही. उलट त्यांना शिव्या घातल्या आणि सगळीकडे वेडेवाकडे बोलल्यामुळं त्यांच्या मनाला दुःख झाले. भिक्षेची झोळी गेल्यानंतर
कोणीही काही भिक्षा दिली नाही आणि त्याच्यामुळं काय झालं, त्यांच्या मनाला खूप दुःख झालं आणि दुःख झाल्यानंतर घरी आले. घरी आल्यानंतर काय झालं, घरी आले आणि त्यांनी आपलं दार बंद केलं आणि दार बंद करून ते जोरजोरात रडू लागले. त्याचा परिणाम काय झाला ते त्यांच्या बहिणीला कळालं, म्हणजे मुक्ताबाईला कळालं. बहीण लगेच घरी गेली आणि घरी जाऊन त्या ठिकाणी आपल्या भावाची, ज्ञानेश्वराची तिने समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तिला भावाला सांगितलं, भावा ज्ञानेश्वरा दार उघडा, तो आपण रडल्याने काय होणार आहे, तर या जगाचं कल्याण कोण करणार आहे. म्हणून मुक्ताईबाई यांनी सांगितलं की ज्ञानेश्वरा काही करून आपण रडणं बंद करावं आणि या ठिकाणी चांगला विचार करून या जगाच्या उद्धारासाठी आपण काहीतरी करावं, असं मुक्ताबाईंनी उपदेश ज्ञानेश्वराला केला. आणि त्याचबरोबर या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी स्वतःची समजूत काढत या ठिकाणी मुक्ताबाईला धीर दिला आणि त्यांनी आपल्या कार्याला पुढे सुरुवात केली. तेव्हा ज्ञानेश्वरांनी कळकळीचा उपदेश केला. काय केला? ईश्वरावर श्रद्धा ठेवा, ईश्वरावर श्रद्धा ठेवा. उपदेश, संत ज्ञानेश्वराचा उपदेश मी तुमच्या समोर लिहित आहे. ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सगळ्याशी समतेने वागा, सगळ्याशी समतेने वागा. त्याचबरोबर दुःखितांना मदत करा, दुःखी माणसांना मदत करा. अशा पद्धतीचा उपदेश या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी दिला. तर आजही त्यांचे जे विचार आहेत हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी आजही एकसारखे घुमत राहतात. त्यांना त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृतमध्ये होते. बघा संत ज्ञानेश्वराचं आणखीन कार्य, धर्माचे ज्ञान कुठं होते, कशातून होते? संस्कृत. आणि लोकांना काय येत होतं? मराठी. त्यामुळं त्यांनी काय केलं, संस्कृत ज्ञान मराठीमध्ये कन्वर्ट करून त्याने ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी लिहिली. संस्कृत धर्माचे ज्ञान संस्कृतमध्ये होते परंतु लोक मराठी बोलत. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांनी मराठीमध्ये काय केला, मराठीत ज्ञानेश्वरी हा पवित्र ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरी पवित्र ग्रंथ लिहिला. कारण लोकांना तो वाचता येतो म्हणून या ठिकाणी मराठीतून ग्रंथ लिहिला. तर धर्माच्या ज्ञानाचे भांडार सामान्य लोकांसाठी खुलं करण्याचं काम या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी केले. त्यांनी लोकांना बंधुभावाची शिकवण दिली. बघा, बंधुभावाची शिकवण अगोदर आपण घेतलेलंच आहे. बंधुभावाची शिकवण संत ज्ञानेश्वरांनी लोकांमध्ये प्रसार केला. त्याचबरोबर तरुण वयात ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली. तरुण वयात जिवंत समाधी घेण्याचं काम या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी केलेले. आणि त्याचबरोबर त्यांनी यामुळं आषाढी कार्तिकी लोक आळंदी आणि पंढरपूरला जातात. तर अशा पद्धतीचं कार्य या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचं आहे. तर पहा, या ठिकाणी संत ज्ञानेश्वर आपेगावचे राहणारे. त्यांना 2 भावंड होती, निवृत्तीनाथ सोपानदेव, बहीण मुक्ताबाई.
त्यांना संन्यासाची मुलं म्हणून चिडवली जायचं, कारण तसंच होतं. त्यांच्या वडिलांनी लग्नानंतर संन्यास घेतला होता आणि त्याच्यानंतर गुरूंनी त्यांना आज्ञा दिली की आपण संसारामध्ये राहावं, आणि गुरुच्या उपदेशावरून त्यांनी संसार केली आणि त्याच्यानंतर त्यांना 4 मुले झालेली होती. तर भिक्षेची झोळी ते घेऊन गावामध्ये गेले आणि त्यांना कोणी भिक्षा दिली नाही, उलट त्यांना शिव्या खाव्या लागल्या. त्यांना खूप दुःख झालं म्हणून ते घरी आले, जोरजोरात रडू लागले. त्यांच्या बहिणीने त्यांची समजूत काढली. त्याच्यानंतर या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी उपदेश दिला की ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सगळ्यांशी समतेने वागा, दुःखी माणसांना मदत करा. मग त्यांनी या ठिकाणी त्याच वेळी धर्माचं ज्ञान हे संस्कृतमध्ये होतं आणि संस्कृत ही लोकांना येत नव्हती, लोक मराठी बोलत होते, म्हणून त्यांनी पवित्र असा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. त्यांनी बंधुभावाची शिकवण दिली. त्याचबरोबर तरुण वयात, लहान वयात त्यांनी जिवंत समाधी घेतली. म्हणून त्यांच्या या कार्याला सलाम म्हणून आषाढी कार्तिकीला लोक पंढरपूर आणि आळंदीला, त्याचबरोबर भक्ती मार्गाला या ठिकाणी लोक जात असतात. तर थांबूया इथं. तर संत ज्ञानेश्वराची या ठिकाणी आपण माहिती घेत आहोत. तर संत ज्ञानेश्वरांचं गाव हे आपेगाव. त्यांना 2 भावंडे होती, निवृत्तीनाथ सोपानदेव, बहीण मुक्ताबाई. संत ज्ञानेश्वरांना या ठिकाणी त्याचबरोबर त्यांच्या भावंडांना लोक संन्यासाची मुलं म्हणून चिडवायची, कारण तसंच होतं. लग्नानंतर त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता, परंतु काही कालानंतर त्यांच्या गुरूंनी ज्यावेळेस उपदेश केला त्यावेळेस गुरुच्या उपदेशावरून ते संसार करू लागले आणि त्याच्यानंतर ही 4 मुलं झालेली होती, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई आणि संत ज्ञानेश्वर. त्यांची 4 मुले होती. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वरचे भावंड आणि मुक्ताई. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन लोकांच्या घरी गेले, परंतु त्यांना कोणी काय केलं, भिक्षा दिली नाही. परत त्यांना लोकांचे बोलणे खावे लागले, टोचण्या खाव्या लागल्या. त्यांना खूप दुःख झालं. ते घरी आले. घरी येऊन जोरजोरात रडू लागले, दार बंद करून. त्यावेळेस त्यांची समजूत त्यांच्या बहीण मुक्ताबाई यांनी काढलेली होती. मुक्ताबाईने म्हणू लागल्या की ज्ञानेश्वरा, जगाचं दुःख दूर करायचे आपल्याला आणि असं रडून कसं जमेल. म्हणून त्यांनी या ठिकाणी बहिणीच्या समजुतीवरून त्यांनी उच्च विचाराला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी जनतेला उपदेश दिला की ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सगळ्यांशी समतेने वागा, दुःखी माणसांना मदत करा. त्यावेळेचं जे ज्ञान होतं, धर्माचं ज्ञान, हे संस्कृतमध्ये होतं. लोक मराठी बोलायचे, परंतु ज्ञान हे संस्कृतमध्ये होते. म्हणून संत ज्ञानेश्वरांनी काय केलं, मराठी ज्ञानेश्वरी हा पवित्र ग्रंथ लिहिला. त्यांनी बंधुभावाची जगाला शिकवण दिली. तरुण वयात त्यांनी समाधी घेतली. या सर्व गोष्टीमुळं या ठिकाणी आषाढी कार्तिकीला लोक भक्तिभावाने आळंदी, पंढरपूर या ठिकाणी भक्तिभावासाठी जातात. धन्यवाद. त्यानंतर आपण पुढे जाऊया. त्यानंतर आपण संत एकनाथ यांची माहिती पाहूया. संत एकनाथ. तर संत एकनाथ, संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा या ठिकाणी संत एकनाथांनी पुढे चालवली. तर संत एकनाथ हे पैठण आताचा जिल्हा संभाजीनगर, पूर्वीचा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये हे पैठण ठिकाण होतं, आता संभाजीनगरमध्ये. तर पैठण या ठिकाणचे राहणारे त्यांनी संत एकनाथांनी बघा, त्यांचं जे कार्य आहे, त्यांनी भक्ती मार्गाची शिकवण दिली. भक्ती मार्गाचा प्रसार केला. त्याचबरोबर अभंग, ओव्या, भारुडे, लिहिली.
त्याचबरोबर उच्च नीच भेदभावास विरोध केला. त्याचबरोबर गोरगरिबांना जवळ केले. गोरगरिबांना जवळ केले. त्याचबरोबर प्राण्यावर दया केली. प्राण्यावर दया केली. प्राणीमात्रावर दया केली. त्याचबरोबर त्यांनी त्याचा प्रसार पण केला. उपदेश लोकांना दिला. एक दिवस त्यांच्या जीवनामध्ये घडलेली एक घटना नदीच्या काठची. तर ते नुसतं या ठिकाणी उपदेशच करत नव्हते, तर ते काय कशा पद्धतीने वागत देखील होते. तर रखरखत्या उन्हामध्ये दुपारच्या वेळेची घटना आहे व नदीच्या किनारी एक मूल जे आहे ते मूल या ठिकाणी जोरजोरात रडत होतं. तर त्याचा आवाज ऐकून त्या मुलाचा संत एकनाथ त्या ठिकाणी गेले आणि पाहिलं तर त्याच्याजवळ कोणीही नव्हतं, आईबाप नव्हतं. म्हणून इकडे तिकडे पाहिलं, परंतु त्याच्याजवळ कोणी नसल्याने त्याला कडेवर उचलून घेतले आणि त्याचे डोळे पुसले, त्याला घरी पोहोचले. अशा पद्धतीने संत एकनाथांनी फक्त लोकांना उपदेश न करता या ठिकाणी वेगवेगळ्या घटनातून त्यांनी आपल्या जीवनाची प्रचिती करून दिलेली आहे. अशा पद्धतीच्या घटना या ठिकाणी संत एकनाथाच्या काळामध्ये किंवा त्यांच्या कार्यामध्ये होऊन गेलेले आहेत. त्यांनी भक्तिमार्गाचा प्रचार केला, अभंग व भारुडे लिहिली, उच्च नीच भेदभावांना विरोध केला, गोरगरिबांना जवळ केले, प्राण्यावर दया दाखवण्यास सांगितले. आणि एक घटना जी आहे ते त्या मुलांची नदीकाठच्या रखरखत्या वाळूमध्ये मूल रडत असलेलं आणि ते मूल काठावर घेऊन ते आपल्या जवळ घेऊन ते त्या मुलांच्या घरी पोहोचवण्याची घटना ते या ठिकाणी संत एकनाथाचीच होती. तर अशा पद्धतीचं त्यांचं कार्य या ठिकाणी होतं. तर संत तुकाराम त्याच्यानंतर पुढचे संत आहेत. संत तुकाराम संत तुकाराम संत तुकाराम संत तुकाराम आणि संत रामदास हे शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेलेले संत आहेत. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे. देहू गाव इथं त्यांचा जन्म झालेला आहे. तर संत तुकाराम देहू पुणे देहू गाव. तर त्यांच्या कालखंडातील घटना किंवा त्यांचं कार्य हे आपण या ठिकाणी माहिती करून घेणार आहोत. तर त्यांच्या घरी शेती भाती होती. पहा, म्हणजे घरचे श्रीमंत होते, शेती भाती घरी. तर त्याचबरोबर किराणा मालाचं दुकान होतं, किराणा दुकान. त्याचबरोबर त्यांचे वाडवडील काय करायचे, वाडवडील म्हणजे वडील त्यांचे लोकांना कर्ज द्यायचे, कर्ज देत असत. आणि गहाणखत लिहून घेत असत. अशा पद्धतीची कर्ज खते त्यांच्याकडे होती. परंतु त्यांनी संत तुकारामांनी त्यांना आवडलं नाही आणि त्यांनी सर्व कर्ज खते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली. कोण? संत तुकारामांनी ती सर्व कर्ज खते इंद्रायणी अनेकांना
असं उघड उघड कर्जमुक्त केलं. डोंगरावर जाऊन त्यांनी विठ्ठलाचे भजन करायचे. विठ्ठलाचे भजन. डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करायचे. त्याचबरोबर आषाढी कार्तिकीला पंढरीला जायचे लोकांसारखं. आषाढी कार्तिकीला पंढरीला जायचे. पंढरी म्हणजे पंढरपूर. कशासाठी? विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी. त्याचबरोबर मग तिथे गेल्यानंतर कीर्तन करत अभंग रचत. कीर्तन अभंग रचायचे. लोकांना म्हणून दाखवत. हजारो लोक कीर्तनाला त्यांच्या येत. शिवाजी राजे स्वतः तुकाराम महाराजाच्या कीर्तनाला उपस्थित राहत. कीर्तनाला उपस्थिती. तर अशा पद्धतीचं कार्य या ठिकाणी संत तुकारामाचं होतं. संत तुकाराम या संतांचं होतं. त्यांनी लोकांना दया, क्षमा, शांती याची शिकवण दिली. शिकवण दया, क्षमा, शांती याची शिकवण दिलेली आहे. बघा, त्यांचा अभंग खूप गाजलेला अभंग आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. गाजलेला अभंग. जे का रंजले गांजले म्हणजे जे अडचणीत सापडलेले आहेत अशांना जवळ धरणारा जो व्यक्ती असतो तोच या ठिकाणी देव म्हणून ओळखला जावा असं त्यांचं म्हणणं होतं. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेची जाणावा. हा संदेश त्यांनी लोकांच्या मौनावर बिंबवला. सर्व लोकांचे विचार जागे केले. लोक संत तुकारामाचा जयजयकार करू लागले. आजही महाराष्ट्रात ज्ञानबा तुकाराम आषाढी कार्तिकीला हे फेमस वाक्य किंवा फेमस शब्द असतात. ज्ञानबा तुकाराम. ज्ञानबा म्हणजे ज्ञान देणारे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानबा. तर तुकाराम म्हणजे संत तुकाराम. अशा पद्धतीचे ही जोडी जे आहे त्यांचं नाव या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ऐकू येत असतं. तुकाराम गाथा आजही घरोघरी वाचली जाते. त्यांनी लिहिलेली तुकाराम गाथा. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आजही वाचले जाते. अशा पद्धतीचं कार्य या ठिकाणी संत तुकारामाचं आहे. तर या ठिकाणी थांबूया आपण. शिवाजी गोतीकर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. तर आपण संत तुकारामविषयी या संताविषयी माहिती घेत आहोत. तर संत तुकाराम हे पुणे जवळील देहू गावचे राहणारे. त्यांना शेतीभाती होती. किराणाचं दुकान होतं. त्यांचे वडील हे सावकार होते आणि ते कर्ज देत असत आणि बरीच जमीन या ठिकाणी त्यांनी या कर्ज खतावरून लिहून घेतलेली होती. परंतु हे संत तुकारामांना आवडलेलं नव्हतं. म्हणून त्यांनी हे सर्व कर्ज खते जी होती, कर्ज दिलेले किंवा जमीन जी होती ते आपल्या घरी असलेले कर्ज खते हे इंद्रायणी नदीत बुडवले. ते विठ्ठलाचे भजन करायचे. आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जायचे. शिवाजी महाराज स्वतः या ठिकाणी संत तुकाराम महाराजाच्या कीर्तनाला उपस्थित असायचे. संत तुकारामांनी शिकवून दिली दया, क्षमा, शांती.
त्याचबरोबर त्यांचे जे अभंग, गाजलेले अभंग, 4000 अभंग लिहिलेले त्यांनी, त्याच्यामध्ये गाजलेले अभंग, जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले देवते, तोची साधू ओळखावा देवते त्याची जाणावा. म्हणजे अडीअडचणीतल्या लोकांना मदत करणारे जे व्यक्ती असतात तेच या ठिकाणी साधू म्हणून ओळखले जावे किंवा संत म्हणून ओळखले जावे, असं त्यांचं म्हणणं होतं. संत तुकारामाची जी त्याचबरोबर संत ज्ञानेश्वराची जोडी ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा म्हणजे संत ज्ञानेश्वर, ज्यांनी जगाला ज्ञान दिलं ते ज्ञानबा म्हणजे संत ज्ञानेश्वर, आणि संत तुकाराम, ज्ञानबा तुकाराम आषाढी कार्तिकीला, हे फेमस शब्द या ठिकाणी सर्व लाखो लोकांच्या मनामध्ये किंवा ओठावर असतात. ते ज्ञानबा तुकाराम हे शब्द गाजत असतात. आणि संत तुकारामाची गाथा, तुकाराम गाथा ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नेहमी वाचली जाते. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण संत तुकारामविषयी थोडक्यामध्ये संताची कामगिरी वर्ग चौथा या धडा दुसरा, विविध संतांनी जे गुण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये रुजवलेले, त्याच्यामध्ये दया, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव, सर्वजण सारखे असे गुण या ठिकाणी आपण पाहत आहोत. बरेच संतांची माहिती पाहिलेली आहे, परंतु संत तुकारामाची माहिती या ठिकाणी आता आपण घेतलेली आहे. थांबूया. धन्यवाद. यानंतर पाहूया आपण संत राहिलेले, संतांची शिकवणमध्ये शेवटचे संत आहेत संत रामदास. संत रामदास. आता संत रामदास यांचं गाजलेलं वाक्य जे होतं, जय जय रघुवीर समर्थ, जय 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 रघुवीर समर्थ, अशा पद्धतीचं त्यांचं गाजलेलं वाक्य आहे हे. तर त्यांची गर्जना ही महाराष्ट्रात घुमत असते. मराठवाड्यातील गोदावरी नदीच्या काठी जांब या गावी रामनवमी या दिवशी संत रामदासांचा जन्म झालेला आहे. त्याच्यामुळं रामाचा दास म्हणून रामदास असं त्यांचं उत्कृष्ट असं नाव होतं. तर रामदासाचे मूळ नाव हे नारायण, कंसात नारायण हे त्यांचं मूळ नाव, पण स्वतःला ते रामाचा दास समजत असत, म्हणू लागले. दासबोध या ग्रंथातून, दासबोध, रामाचा दास म्हणून दासबोध हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामधून, दासबोध ग्रंथ या ग्रंथातून त्यांनी लोकांना शिकवून दिली, मोलाचा संदेश दिला. तर या सद्विचार आणि सद्वर्तन यावर शिकवून दिली. सद्विचार आणि सद्वर्तन शिकवण दिलेली आहे. तर त्यांनी लोकांना शक्तीची उपासना करण्यास सांगितली. ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे बांधली. त्याचबरोबर बलोपासना म्हणजे काय? व्यायामशाळा. बलोपासनेची काय सांगितली? शिकवण दिली. लोकांना बलोपासनेची शिकवण दिलेली आहे. त्याचबरोबर सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयांचे, हा संदेश त्यांनी लोकांना दिला. मोलाचे शब्द, वाक्य, एक शब्द या ठिकाणी घेतलेला आहे. कुठलाही महत्त्वाचा शब्द या ठिकाणी पाठीमागे ठेवलेला नाही. त्याच्यामुळं हे धडे अतिशय महत्त्वाचे आहेत, जे की विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यामध्ये, स्कॉलरशिपला किंवा नवोदयला
याच्यामधला कुठलाही शब्द जरी आला तरी एकही शब्द पाठीमागे राहिलेला नसल्यामुळं विद्यार्थ्याला 100% समजतात आणि उत्तरे चुकणार नाहीत. त्याच्यामुळं हे व्हिडिओ उत्कृष्टरित्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांना दाखवावं आणि त्याचा लाभ घेण्यास सांगावं. तर संत रामदासांनी सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करेल तयांचे, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयांचे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी महत्त्वाचा संदेश दिला. लोकांना संघटना करण्याची उपदेश, संघटना बनवण्याचा उपदेश त्याचबरोबर अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याचा उपदेश, अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याचा उपदेश. अशा पद्धतीने या ठिकाणी संत रामदासांनी माहिती सांगितलेली आहे. त्याचबरोबर लोकांना उपदेश दिलेला आहे. यामुळे या सर्व साधू संतांच्या कार्यामुळं काय झालेलं आहे तर लोकांमध्ये धीर आला, लोकांमध्ये जागृती झाली, धर्माबद्दल आदर निर्माण झाला, मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. त्याचबरोबर शिवरायांच्या कार्यासाठी या सर्व संतांचा या ठिकाणी मोलाचा मार्ग शिवरायांना मिळाला. अशा पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या संतांची कामगिरी आपण या ठिकाणी वर्ग चौथीमध्ये धडा दुसऱ्यामध्ये पाहिलेली आहे. त्यांनी दिलेले मोलाचे संदेश आपण तुमच्यासमोर सादर केलेले आहेत. तर हे सर्व या ठिकाणी आपल्या मुलांना दाखवावं आणि एक एक शब्द त्यांच्याकडून लिहून घेण्याचा देखील प्रयत्न करावा. अतिशय महत्त्वाचं आहे. थांबूया. धन्यवाद. या ठिकाणी संत रामदासांची माहिती. मूळ नाव नारायण, त्यांचं घोषवाक्य जय जय रघुवीर समर्थ. जन्म जाम रामनवमीच्या दिवशी झाल्यामुळं ते स्वतःला रामाचा दास म्हणायचे आणि त्यांचा जो ग्रंथ आहे दासबोध त्यांनी त्याच्यातून सांगितलेले आहे. तर सद्विचार सद्वर्तनाने याची शिकवण दिलेली आहे. हनुमानाची मंदिरे त्यांनी बांधण्यास सुरुवात केलेली होती, बांधलेली पण होती. बलोपासनेची शिकवण दिलेली आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयांचे, जे तुम्ही काय करणार आहात तर ते आपण सामर्थ्यानं केलं पाहिजे, तर त्यांचं काम म्हणजे शेवटाला जाऊ शकतं असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी संघटना बनवण्याचा उपदेश केला आणि अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याचा देखील उपदेश केला. तर अशा पद्धतीची शिकवण संत रामदासाची महाराष्ट्रामध्ये होती. थांबूया. धन्यवाद.